गोपाळपंतास स्वामीचे तीर्थप्राशन. सकाळी रात्रीच्या संकेताप्रमाणे घडले नाही. आता काय करावे अशा विचारात गोपाळपंत विहिरीवर गेले. त्या विहिरीवर 1-2 ब्राह्मण असून बाकी शूद्रच होते. त्या ब्राह्मणाजवळ मोठे भांडे मागत असता त्यांनी दिले नाही. तेव्हा स्नान करावे कसे? मग एका मराठा मनुष्याजवळ मातीची घागर मागून विहिरीतून भरून आणून स्नान केले. सेवेकरी मंडळीने हे पाहून त्यात बळवंतराव म्हणून एक महाराजाचा गुडगुडी पाजणारा असे त्याने तर अतिच निर्भत्सना केली. अरे हा कोंकण्या बाटला, याचे हातचे पाणी घेऊ नका असे सांगितले. ते ऐकून त्यांना रडू कोसळले, परंतु ते काहीच बोलले नाहीत. नंतर त्यातील काही मंडळींनी असे म्हटले की ही गोष्ट न समजून झाली असेल तर त्याला महाराजाचे तीर्थ द्या म्हणजे झाले. मग त्यांना श्रीपाद भटाने तीर्थ दिले आणि शुद्ध करून घेतले. असो, त्या ठिकाणी एक मराठा पाटील होता. त्याने आमरसाचा शिदा सर्वत्रास देऊन 2 प्रहारी स्वयंपाक करविला. पाने वाढली. महाराजांची सेवेकऱ्यास कोणी भंडारा केला म्हणजे अशी चाल असे की महाराज भोजनास आले किंवा न आले तरी एक पान पंक्तीचे वरील राखून ठेवायचे आणि उदक सोडून भोजनास बसावायचे. तेव्हा महाराज पूर्वीच बोलवताच येऊन भोजनास बसत, केव्हा येतही नसत. असो, असा पाठ असे. त्या दिवशीही समाराधनेचे उदक सुटले, भोजनास बसणार इतक्यात काही मंडळी म्हणाली, त्या कोकणाचे पान पंक्तीबाहेर ठेवा. असे ऐकता श्रीपाद भट म्हणाले, त्याला श्रीचे तीर्थ देऊन शुद्ध केले आहे, आता वेगळे पान ठेवण्याची गरज नाही. परंतु बळवंतरावास ते सहन न होऊन त्याने गोपाळपंताचे पान पंक्तीतून बाहेर काढून ओढून ठेवले आणि त्याच्या जागेवरून उठून जा तिकडे बैस, पंक्तीत बसू नको असे सांगितले. ते उठले, पण सर्वांच्या समक्ष आपली अप्रतिष्ठा झाली. आपला कैवारी कोण आहे असे मनात म्हणून मुकाट्याने पलीकडे पान ओढले होते तेथे जाऊन बसले. वारंवार त्यांच्या मनात कळ येत, परंतु उपयोग काय? परंतु गीतेत 9व्या अध्यायात म्हटले आहे, अन्यनिश्चयन्तो मा ये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्ताना योगक्षेम वहाम्यहम. या श्लोकाच्या ब्रीदाप्रमाणे तेथे एका महाराजाशिवाय त्यांचा कैवारी कोणीच नव्हता. इकडे त्यांचे जेवण रडत रडतच चालले आहे, तिकडे महाराजाकरिता पान वाढून ठेवले होते. त्याचवर तर महाराज येऊन बसले नाहीत, परंतु ताट वाढून महाराजाकडे नेले. महाराज ताट पाहताच शिव्या देऊ लागले. अति उग्र रूप झाले. तोंडाने 2-4 वेळा आम्ही बाटलो, आम्हा शिवू नका, आम्ही जेवत नाही असे म्हणत व त्यात काही शिव्या वगैरे. नरसिंह रूपाने तेथून ते उठले. ते एका उकरड्यावर जाऊन बसले. कोणाला पुढे येऊ देईनात. पुष्कळांनी प्रार्थना केली, परंतु कोणाचे चालेना. असे सायंकाळपर्यंत चालले होते. सायंकाळी थोडी प्रकृती शांत झाली आणि रात्री भोजन झाले. असो, त्यावेळी गोपाळपंतांना माझा कोणी कैवारी नाही असे जे वाटले होते त्याबद्दल आज ही कृती श्रीने करून दाखवली असावी. दुसरे दिवशी गोपाळपंताची गोष्ट कोणी काढली नाही. पंक्तीतच त्यांना सत्काराने भोजन मिळाले. पुढे असेच काही प्रत्यक्ष, काही दृष्टांत वगैरे चमत्कार, काही लोकांचे, काही आपले मिळून होऊन दिवसेंदिवस त्यांची जास्त श्रद्धा वाढत चालली आणि सर्व जगताचे अधिकरण किंवा कृपेने पूर्ण भरलेले दीनावर कृपा करण्यास उशीर नाही असे काय ते आमचे महाराज अक्कलकोट निवासी इत्यादी 2 गोष्ट वारंवार स्मरत आणि सांगितलेल्या जपाचे स्मरण करीत नेहमी जवळ असायचे. हीच काय ती त्यांची सेवा होती. असो, विचार करून गेले असता त्यांना दोष तर मोठासा नव्हता आणि सर्व तीर्थांचे तीर्थरूप म्हणजे ज्यांच्या पायापासून सर्व तीर्थे निर्माण झाली, त्याचप्रमाणे ज्यांच्या आगमनाची तीर्थे दैवते निरंतर वाट पाहतात, त्या समर्थांच्या पायाचे तीर्थ आणि सर्वानुमते देवाचे ठरलेले सर्वांचे गुरु देव काय ते श्री स्वामी समर्थ, त्याचप्रमाणे सर्व सेवेकरीही अशाच भावनेने सेवा करीत असे असून त्यांनीच तीर्थ दिले आणि त्यांनीच पंक्तीबाहेर पान ठेवले. काय माया विलक्षण. असो, मनुष्याने उपेक्षा केली तरी ईश्वर मात्र उपेक्षा करीत नाहीत अशी गोपाळपंताची खात्री झाली. परंतु बुद्धिकर्मानुसारणी फार दिवस चाललेले नाहीत. थोड्याच दिवसांनी ज्या बळवंतरावाने पंक्तीतून पान ओढले होते त्याच्या दैवयोगाने म्हणा, अगर ईश्वर क्षोभाने म्हणा, त्याला वेड लागले. गोपाळपंत चिपळूणास आले. असो,
गोपाळपंतांचे असे म्हणणे आहे की गुरु म्हणजे काय, शिष्य म्हणजे काय, शरणागती कशी, त्यापासून उपयोग काय करून घ्यायचा हे मला मुळीच ठाऊक नव्हते. परंतु अमृत सकाम निष्काम ही अमर करते. तशा मी पूर्वी जरी सकाम बुद्धीने महाराजाजवळ आलो तथापि त्या समर्थ दर्शनाने आपला गुण केलाच, पण जसा गुण व्हावा तसा मात्र झाला नाही. याचे कारण आपली भावना. पुन्हा पुन्हा याचाच पश्चाताप होतो, परंतु काय करायचे. जसे शेत चांगले, धान्य चांगले आणि पाऊस चांगला अशी तिन्ही उत्तम एकत्र मिळाली म्हणजे मोड चांगला तरतरीत येतो. नंतर पुढे कुंपण, राखण, रान काढणे वगैरे शेताची धान्य निघेपर्यंत व्यवस्था ठेवली म्हणजे धान्य उत्तम येते. तसे जीवाचे चांगले संस्कार, सत्संगती आणि नरदेह क्षेत्र यातून एखादे कमी असल्यास मोड चांगला उत्पन्न होणार नाही. मोड आल्यावर मग पुढे वैराग्य साधना, विचार वगैरे असे झाले म्हणजे त्यांची मुक्तीपर्यंत मजल येते, नाहीतर मध्येच कुठेतरी तो गटांगळ्या खातो. तसेच माझे झाले. पहिल्यापासून पाया शुद्ध होत गेला नाही, परंतु वास्तुशक्तीने आपले सामर्थ्य प्रकट केले. आता शेवट चांगला होणे ते कसे होईल ते पाहावे, असे पंतांचे म्हणणे आहे. असो. पुढे काही दिवस त्यांनी स्वामीसुताचा सहवास केला. नंतर स्वामीसुतांनी दिलेल्या पादुका ब्रह्मचारी बुवांनी चिपळुणात शके 1795च्या फाल्गुनात आणल्या आणि गोपाळपंत पुढे शके 1796च्या ज्येष्ठात कुटुंबासह आले आणि हल्ली चिपळुणास पादुकांची सेवा करून आहेत. आणि ते असे म्हणतात की जसे एखाद्या जंगली मनुष्यास मामलतीची जागा मिळाली म्हणजे त्याच्या वर्तणुकीस मेळ नसतो, कारण त्या मामलतीचा अधिकार चालवण्यास जी काही विद्या शिकावी लागते ती तो जंगली मनुष्य शिकलेला नसतो. त्याचप्रमाणे गोपाळरावांचे झाले. त्यांना संगती उत्तम मिळाली, क्षेत्रही उत्तम मिळाले, परंतु संस्काररूपी बीज उत्तम नसल्या कारणाने जसा अधिकार वाढवायचा तसा वाढला नाही. गोपाळपंतांचा अहंकार घालविला. एक दिवस त्यांच्या मठात एक सिद्धिपुरुष आले होते. सुमारे 2 घटका मठात त्यांचा वास होता. त्यांना त्यांनी विचारले, महाराज आपण कुठले व आला कोठून? उत्तर, मला काय ठाऊक, मला काय ठाऊक असे म्हणत चालते झाले. हे त्यांनी ऐकून सिद्धिपुरुष असेच असतात असे त्यास वाटले. बाह्यक्रिया समजली, पण सिद्ध अंतरी कसे असतात हे गोपाळबुवांना कुठे समजले होते. असो. पुढे ते असे म्हणतात, मी गोपाळराव या नावाचा मनुष्य पूर्वी होतो, त्यात बुवा हे शिरले. मग काय विचारता? मर्कटस्य मदिरापानम हा न्याय झाला. वेशाला भुलून लोक बुवाच्या पाया पडतच होते. बुवा महाराज असे म्हणत हाच भ्रम चढला. दंबाने तर आपली माझ्या ठिकाणी पूर्ण स्थापना केली. असो. वर सांगितल्याप्रमाणे या बुवासारखे मलाही बोलावेसे वाटले. पुढे एक दिवस अक्कलकोटात जात असता एका खेड्यात भिक्षेस गेलो असता त्या ठिकाणी एक ग्रस्त बुवा होण्याच्या पूर्वीचा ओळखीचा भेटला. त्याने सहज प्रश्न केला की बुवा तुम्ही कुठले? आम्ही त्यास उत्तर दिले की मला काय ठाऊक असे म्हणून चालता झालो. पुढे अक्कलकोटास गेल्यावर महाराज त्या दिवशी ओंडकराच्या वाड्यात होते. मी जाऊन पायावर डोके मात्र ठेवले. तोच प्रश्न प्रथम, तुम्ही कुठले? मी उत्तर श्रीनं दिले, चिपळूणचे. पुन्हा, अहो बुवा चिपळूण कोठे आहे? कोकणात. कोकण कोठे आहे? घाटाखाली. घाट कोठे आहे? इतके प्रश्न होताच मी शुद्धीवर आलो आणि मला असे वाटले की सर्वसाक्षी महाराज आणि मी पूर्वीच्या ओळखीचा असून असे काय विचारतात. एकदम अंतःकरणात प्रकाश पडला आणि स्मरण झाले की खेडेगावातील गृहस्थास मी असेच उत्तर दिलेले. त्याची महाराजांनी परीक्षा घेण्याकरिता आणि कोठे काय होत असते व आपले भक्त कोठे कसे वर्तन करतात हे पाहण्याकरिता त्यांनी असे प्रश्न केले असावे असे मनात येऊन मनात एकदम चरका बसला आणि मी उत्तर दिले की महाराज मला कोकण ठाऊक नाही. असे म्हणताच श्री समर्थ दयाघन हसू लागले. ते इतके की सर्व पलंग हलत होता. परंतु हे नाटक कोणाला समजले नाही. मी मात्र मनातल्या मनात लज्जित होऊन एका बाजूस जाऊन दोन्ही कान उपटून घेतले व श्रीजवळ क्षमा मागितली. असो. हे असे झाले की जसे एखाद्या मनुष्या वेळेस खायला नसावे आणि त्याला विचारावे की तू कोण? त्याने दारू पिलेली असावी, मग तो म्हणतो मी राजा आहे. त्याप्रमाणे वरील उदाहरण घडले. असो.
असे असून महाराजांनी प्रत्यक्ष दृष्टांताने अगर परभारे अशा लाथा बहुत दिल्या. परंतु जसे कुत्र्याचे शेपूट वाकडे तसेच जीवांचे स्वाभाविक स्वभावात आहेत. म्हणून जीवांनी थोरांचा आश्रय करून आपली सुधारणा करून घ्यावी. हे वरील एक उदाहरण आहे. अशा शेकडो चुका आपल्या हातून होतात. त्याबद्दल शुद्ध विवेकाने शोध केला म्हणजे आरशासारखे दिसू लागते. राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.